सतीश भोसले उर्फ खोक्या भाई हा पोलिसांनंतर वन विभागाच्याही रडारवर आहे। मारहाण प्रकरणी खोक्या भाईवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। तर दुसरीकडे वन्य प्राण्यांची शिकार केल्यामुळे वन विभागाच्या टीमनं खोक्याच्या घरी धाड टाकली आहे। दरम्यान या धाडीत खोक्याच्या घरातून वन विभागाच्या टीमला शिकारीचं मोठं घबाड सापडलेलं आहे। पाहूया। खोक्याच्या घरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची धाड। खोक्याभाईच्या घरात सापडलं शिकारीचं घबाड। धारदार शस्त्र, शिकारीचं जाळं, प्राण्यांचं मांस घरातून जप्त। सतीश भोसले उर्फ खोक्याभाईनं केलेल्या प्रतापानंतर तो फरार आहे। दरम्यान एकीकडे पोलिसांकडनं त्याचा शोध सुरू आहे, तर दुसरीकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोक्याभाईच्या घरी धाड टाकली आहे। खोक्यावर 200 काळविटांची शिकार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। खोक्याभाईच्या घरात धारदार शस्त्र, शिकारीची जाळं, वन्यजीवांचे अवशेष, गांजाची पाकिटं आणि वन्य प्राण्यांचं मांस जप्त केलंय। खोक्याभाईनं केलेल्या कारनाम्यानंतर वनमंत्री गणेश नाईकांनी कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। चौकशीत आरोपी असल्याचं आढळल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय। अशा प्रकारची वृत्तवाहिन्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे। मी आमच्या अधिकाऱ्यांना त्याची खातरजमा करायला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचं त्याने जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं सामोरे जाऊन त्यांना सजा केली जाईल। खोक्याभाईवरून काही नेत्यांनी सुरेश धसांना टार्गेट केलं। खोक्याभाई वन्य प्राण्यांची शिकार करून सुरेश धसांना मटण घेऊन जायचा असा आरोप टीपी मुंडेंनी केला। दरम्यान या प्रकरणामध्ये सुरेश धसांना देखील सह आरोपी करावं अशी मागणी टीपी मुंडे यांनी केली आहे। जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तस त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची अगर बाकीच्या कर्मचारी डपांची काय हिंमत आहे गुन्हा दाखल करा त्याच्यावर, कारण त्याला खायला लागतंय ना। हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटण। हे बी खाता असतील काही, पण त्याला घेऊन जातात डब्बा भरून, 4-2 किलोचा डब्बा भरून त्यांना घेऊन जायचं। अशा प्रकारचा प्रकार असल्यामुळे कसा केस करील। परंतु मी मुख्यमंत्र्याला आवर्जून सांगणार आणि मी मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे या मुद्द्यावर। त्या ठिकाणी सह आरोपी हा सुरेश धस सुद्धा झाला पाहिजे। हा दुसऱ्याला म्हणतो अक्का, आता हे तर अक्काचा अक्का झाला ना। ज्या पद्धतीने त्याची दादागिरी, ज्या पद्धतीने तो कुणाला बॅटेने मारतोय, हे मला वाटतं त्याला जो कोणी सपोर्ट करत असेल त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे। त्याच्यात मध्ये तो ज्या मस्तीमध्ये चालला आहे, ती मस्ती त्याची एक दिवस त्या बीड जिल्ह्याला निश्चितच धोक्याच्या घंटा म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे। आणि म्हणून असं या खोक्याला आता खोलीमध्ये बंद करून डांबून ठेवलं पाहिजे आणि तो निघता कामाने याची काळजी हे सरकार निश्चित घेईल। आता मला वाटतं खोक्या सुटणार नाही, त्याचा तिथं जेलमध्ये बोक्या झाल्याशिवाय राहणार नाही। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोक्याच्या घरी धाड टाकल्यानंतर अनेक वस्तू जप्त केल्या। मात्र दुसरीकडे खोक्याभाई अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। त्यामुळे खोक्याभाई कुठे आहे, तो पोलिसांच्या हाती का लागत नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। विकास माने, झी 24 तास, बीड।